मैत्रिणींनो, रेणूज नागपुरी तडक्यामध्ये आपले स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? मस्तच ना? मी पण मस्त। जरा आंब्याचा सीझन असल्यामुळे मला जरा आयडिया आली की आज आपण आणि हापूस आंबा पण घरी असल्यामुळे आम्रखंड करूया। त्यासाठी मी 250 ग्राम 250 ग्राम चक्का घेतला। त्यात मी थोडं दूध आणि तेवढीच साखर घालून मी हे एकत्र करून तासभर ठेवलेलं आहे। त्याचं हे एवढं मिश्रण तयार झालेलं आहे। आणि थोडे पीसेस घेतलेले आहेत आंब्याचे आणि हा आंब्याचा गर मिक्सर मधून पातळ करून घेतलेला आहे। तो आपल्याला यात मिक्स करायचा आहे। तर आता आपण बघूया की आम्रखंड कसं बनवायचं। त्यासाठी मी एक भांड आणि ही चाळणी घेतलेली आहे। या चाळणीतून आपल्याला श्रीखंड आणि आंब्याचा जो रस आहे किंवा गर आहे बारीक केलेला मिक्सर मधून, तो आपल्याला एकत्र गाळून घ्यायचा आहे। हा गर आणि हा चक्का ज्यात साखर आणि दूध मी मिक्स करून ठेवलेलं, ते आपल्याला असं एकत्र याच्यातून गाळून घ्यायचा आहे। म्हणजे तो एकदम सॉफ्ट म्हणा किंवा मऊसूत श्रीखंड आपल्याला तयार मिळेल। असं याच्यातनं छान गाळून घ्यायचं आहे। हा एकत्र चाळणीतून याला मागवून मिक्स करता येतो त्या गराला, पण तो इतका एकजीव मिक्स नाही होत। त्यामुळे त्याला जर चाळणीतून चक्का गाळतानाच जर आपण मिक्स केला तर तो एकजीव होतो आणि त्या सगळ्या चक्क्याला छान आंब्याची चव येते। चक्का जर थोडासा सैलसर असला तर दूध मिक्स करायची गरज नसते। जर तो खूप टाईट चक्का असला तर त्यात थोडं आपल्या हिशोबाप्रमाणे किंवा आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे, किती पातळ किती घट्ट, त्या हिशोबाने त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण कप दूध मिक्स करायचं। म्हणजे तो छान गाळला जातो। हा संपूर्ण गाळून घ्यायचा। चाळणीत याला काही शिल्लक राहता कामा नये। तो राहतच नाही, पूर्ण सॉफ्ट गळला जातो आणि छान श्रीखंड आपल्याला आम्रखंड तयार मिळते। तर बघा मैत्रिणींनो, आपलं हे चक्का आणि आंब्याचा रस किंवा आंब्याचा गर गाळून रेडी आहे, तयार आहे। आणि हा जो रस आहे तो त्या चक्क्यासोबतच मी गाळून घेतल्यामुळे ह्याचा कलर अतिशय सुंदर, खूप अट्रॅक्टिव्ह आणि असा एकसारखा आलेला आहे। कुठे आंब्याचा रस, कुठे चक्का, असं वेगळं काही दिसत नाही। ते दिसायला पण अगदी एकसारखं दिसतं। आणि हे आपण आंब्याच्या ज्या फोडी छोट्या छोट्या करून ठेवल्या आहेत, त्यानंतर त्या यात मिक्स करायच्या आहेत। याच्यामध्ये मिक्स केल्या की खाताना छान आणखीन सुंदर चव येते। या अशा मिक्स करायच्या याच्यामध्ये, म्हणजे खाताना आपल्याला आंब्याच्या फोडीसोबत ते श्रीखंड अतिशय चविष्ट लागते। आणि यात पुन्हा जायफळ किंवा विलायची टाकायची गरज नाही आहे, कारण ओरिजिनल जर आपल्याला आम्रखंडाची चव हवी असेल तर याच्यामध्ये विलायची टाकायची गरज नाही आहे। त्याचा हापूस आंबा असल्यामुळे त्याचा सुगंध, त्याची चव आणि त्याचा कलर हा अतिशय उत्तम दिसतो। चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही पटकन लाईक करायचं, आणि ते तुम्ही करणारच आहात, मला माहिती आहे। तर करा सुरुवात, तुम्ही पण करायला घ्या। ठीक आहे, धन्यवाद मैत्रिणींनो।